आज आपण बऱ्याच कमी लोकांना माहीत असलेल्या वारकरी संप्रदायातील एक आदरणीय स्थान असणारे संत वैकुंठवासी गुरुवर्य हैबतराव बाबा यांच्याबद्दल थोडक्यात चरित्र जाणून घेणार आहोत. भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज हे एक अद्भुत परम आश्चर्यकारक जसे श्री भगवंताचे स्वरूप आहे. पराभक्तीचे परमाचार्य असणाऱ्या श्री माऊलींच्या भक्त मालिकेतही त्यांच्याच सारखे विलक्षण भक्त होऊन गेलेले आहेत. अशा थोर भक्तांमध्ये वैकुंठवासी हैबतराव बाबा आरफळकर म्हणजेच पवार यांचे स्थान निश्चितच फार वरचे आहे. सातारा जिल्ह्यातील कृष्णाकाठी वसलेल्या आरफळ गावी पवार आडनावाच्या मातब्बर क्षत्रिय घराण्यात सन 1750च्या आसपास वैकुंठवासी बाबांचा जन्म झाला. या घराण्यात शूरवीरतेबरोबरच आळंदी पंढरीची वारी देखील होती. त्यामुळे हे दोन्हीही संस्कार वैकुंठ बाबांवर लहानपणापासूनच झाले. पुढे तरुणपणी वैकुंठवासी बाबा ग्लाव्हेरच्या सरदार महादजी शिंद्यांच्या सैन्यात सामील झाले. आपल्या तलवार बहादुरीवर त्यांनी सरदारकी देखील मिळवली. या काळात वैकुंठवासी बाबांचा वारकरी संप्रदायाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी त्यांचा आंतरिक ओढा मात्र श्री माऊलींकडेच होता. पुढे एकदा युद्धात मोठा पुरुषार्थ गाजविल्यावर वैकुंठवासी बाबा आरफळला यायला निघाले. सोबत विपुल धनसंपत्ती आणि सैन्य होतेच, परंतु प्रारब्ध योगाने सातपुड्याच्या जंगलातील एका भिल्ल टोळीने त्यांच्यावर हल्ला करून सारे लुटले. वैकुंठवासी बाबांना सैन्यासह कैद करून नेले. वैकुंठवासी बाबांना एकमात्र आधार होता तो फक्त श्री माऊलींचाच. त्यांनी माऊलींना कळवळून प्रार्थना केली. तयाचे सर्व मी करी ज्ञानेश्वरीमधील ही 9व्या अध्यायातील ओवी आहे. अशी प्रतिज्ञा केलेल्या भक्ताभिमानी भक्तवत्सल श्री माऊलींना दया आली आणि त्यांनी त्या भिल्ल प्रमुखाच्या स्वप्नात जाऊन वैकुंठवासी बाबांना सोडून देण्याची आज्ञा केली. त्याच वेळी योगायोगाने त्या भिल्ल प्रमुखाची पत्नी प्रसूत झाली व तिला पुत्ररत्न झाले. या घटनाक्रमामुळे त्या भिल्ल प्रमुखाची खात्री झाली की आपण कैद केलेली असामी काही सामान्य नाही. त्याने वैकुंठवासी बाबांची क्षमा मागून सुटका केली. त्यांची लुटलेली सारी संपत्ती व सैन्य त्यांना परत केले. या प्रसंगाने वैकुंठवासी बाबांच्या अंतःकरणामध्ये श्री माऊलीविषयी अपार प्रेम उचंबळून आले. आपला हा पुनर्जन्मच असल्याचे त्यांनी जाणले. आता उरलेला सारा जन्म श्री माऊलींच्या सेवेतच व्यतीत करण्याचा त्यांनी पक्का निर्धार केला. मजल दर मजल करीत ते आरफळला पोहोचले. घरी पोहोचल्याबरोबर त्यांनी जाहीर केले की येथून पुढे आळंदीत राहून श्री ज्ञानोबारायांची सेवा करणार आणि ह्या लढवया सरदारने क्षणात सर्व संपत्ती मान मरातबाचा त्याग करून ते कायमचे आळंदीत स्थायिक झाले. सुरुवातीच्या काळात वैकुंठवासी बाबा सिद्धबेटावर राहून श्री माऊलींची सेवा चाकरी भजन करू लागले. या साधना काळात त्यांनी ज्ञानेश्वरीची पारायणे केली. जिभेला चित्ताला श्री माऊलींच्या अखंड स्मरणांची सवय लावली आणि पिकल्या फळासारखे हे भक्तरत्न तयार झाले. त्यांच्या निष्ठेमुळे आणि प्रेमामुळे भगवान श्री माऊलींची पूर्ण अनुग्रह कृपा वैकुंठवासी बाबावर झालेली होती. असे म्हणतात की वैकुंठवासी हैबतराव बाबांना सद्गुरू श्री माऊलींनी स्वमुखाने स्वनामाचा उपदेश केलेला होता. त्यामुळेच वैकुंठवासी बाबांच्या मुखी महाराज ज्ञानेश्वर माऊली हे नाम अखंड स्थिरावलेले होते. एकदा पावसाळ्यात इंद्रायणीला पूर आला. सारे सिद्धबेट पाण्याखाली गेले. त्यामुळे वैकुंठवासी बाबा देखील त्या पुरात एका झाडावर चढून बसले. आपल्या निष्ठावंत भक्ताची काळजी शेवटी माऊलींनाच. त्यांनी ग्रामस्थांना दृष्टांत दिला की माझा भक्त पुरात अडकला आहे, त्याची सोय करा. ग्रामस्थांनी तातडीने होडी पाठवून सन्मानाने वैकुंठवासी बाबांना आळंदीत परत आणले आणि त्यांची देऊळवाड्यातील ओवरीत सोय केली. वैकुंठवासी बाबा शेवटपर्यंत श्री नाथ महाराजांच्या पारासमोरील ह्याच ओवरीत राहत होते. आजही पादुका रूपाने ह्या ओवरीत त्यांचे वास्तव्य आहे. या ओवरीला वैकुंठवासी हैबतराव बाबांची ओवरी असेच म्हणतात. वैकुंठवासी बाबा माऊलींचे भजन फार सुंदर गात असत. अंगात सैनिकी पोशाख, डोक्यावर पगडी, हातात विणा आणि चिपळ्या व पायात चाळ अशा वेशात वैकुंठवासी बाबा तासन तास श्री ज्ञानोबारायांसमोर भजन करीत. पायात चाळ बांधून भजन करणारे तेच पहिले वारकरी भक्त होते. त्यामागचा उद्देशही मोठा विलक्षण. ते स्वतः सरदार, त्यामुळे एक प्रकारची मगरुरी अहंकार मूळचाच असतो. तो अहंकार पूर्णपणे ठेचला जावा. नाचणाऱ्याप्रमाणे हीनता आपल्या ठिकाणी बाळगली जावी. ज्या योगे संपूर्ण शरणागती सहजतेने साधेल अशा विचाराने ते पायात चाळ बांधून देवासमोर भजन करीत.
रात्री सेज आरती झाल्यावर पहाटे काकड्यापर्यंत वैकुंठवासी बाबा माऊलीच्या मंदिरात महाराज ज्ञानेश्वर माऊली भजन करीत. त्यांच्या वेळेपासून सुरू झालेला विनेचा पहारा आजही श्री माऊलींसमोर अखंड चालू आहे. एकदा काही उपद्रवी मंडळींनी त्रास दिला म्हणून वैकुंठवासी बाबा भंडारा डोंगरावर जाऊन राहिले. इकडे श्री माऊलींनी दृष्टांत देऊन बाबांच्या भजनाशिवाय मला करमत नाही असे सांगितले. त्यामुळे गावकऱ्यांनी जाऊन वैकुंठवासी बाबांना परत आणले. या सर्व प्रसंगांनी वैकुंठवासी बाबांचा अधिकार गावकऱ्यांना समजून चुकला होता. पुढे श्री माऊलींच्या प्रेरणेने वैकुंठवासी बाबांच्या मनात सद्गुरू श्री माऊलींची पालखी पंढरीला न्यावी असे येऊ लागले. यापूर्वी श्री संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र वैकुंठवासी नारायण महाराज यांनी श्री माऊली व श्री तुकोबांच्या पादुका पालखीतून आषाढी वारीसाठी पंढरीला नेण्याची पद्धत सुरू केलेलीच होती. तरीही काही कारणास्तव स्थगित असल्याने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना हा विचार सांगितला. तो सर्वांना अतिशय आवडला. वैकुंठवासी बाबांचे स्नेही वैकुंठवासी खंडूजी बाबा पुणेकर यांनीही मोठे सहकार्य केले. आजही वैकुंठवासी खंडूजी बाबांची दिंडी पालखी सोहळ्यात रथापुढे दुसऱ्या क्रमांकावर चालते. 1832 साली पहिल्यांदा डोक्यावर पादुका घेऊन वैकुंठवासी बाबांनी हा सोहळा सुरू केला. सुरुवातीच्या दिंड्यांमध्ये शेडगे, शिरवळकर, भोरकर, टेंबूकर, वासकर, खडकतकर, वडगावकर, फरताळे, जळगावकर, कराडकर, उखळीकर, आजरेकर, माई दिंडी इत्यादी दिंड्यांचा समावेश होता. आजही या सर्व दिंड्या सोहळ्यात सहभागी होतात. वैकुंठवासी बाबांचे पाठांतर भरपूर होते, तसेच ते कडक शिस्तीचे भोक्तेही होते. त्यामुळेच आजही सोहळा ज्या पद्धतशीर रीतीने संपन्न होतो त्याचे सर्व श्रेय हे फक्त वैकुंठवासी बाबांनाच आहे. त्यांच्या भजनी मालिकेनुसारच भजने होतात. प्रत्येक टप्प्यानुसार त्यांनी अभंगाची उत्तम निवड केलेली आहे. वारीत अडचणी आल्यास घ्यावयाचे निर्णय, तक्रार करण्यासाठी समाज आरतीच्या वेळेचे टाळ वाजवणे, देवांभोवती उभे राहावयाच्या जागा इत्यादी सर्व शिस्त जशी वैकुंठ बाबांनी घातली होती तशीच आजही पाळली जाते. वैकुंठवासी बाबा श्री माऊलींच्या पादुका डोक्यावरून घेऊन जात त्याचे प्रतीक म्हणून आजही पंढरीच्या वेशीजवळील विसाव्यापासून ते नाथ चौकातील श्री माऊलीच्या मंदिरापर्यंत माऊलींच्या पादुका हातातच घेऊन जातात. स्वतः शितोळे सरदार वैकुंठवासी बाबांचे वंशज आणि विनेकरी सोबत चालतात. बेळगाव जिल्ह्यातील अंकलीचे शितोळे सरदार वैकुंठवासी बाबांचे अनुगृहीत होते. ज्ञानी यांच्या राजाचा सोहळा सुरू झाल्यावर वैकुंठवासी बाबांनी शितोळे सरदारांकडून देवासाठी हत्ती, घोडे, तंबू इत्यादी मानमरातब मागविला. शितोळे सरकारांनी हत्ती, जरीपटक्यासह घोडे, देवाचा तंबू आणि दररोजच्या नैवेद्याची संपूर्ण व्यवस्था करून दिली. हत्ती वगळता सर्व गोष्टी आजही शितोळे सरकारांच्या वतीने चालविल्या जातात. वैकुंठवासी बाबावर श्री माऊलींची अपार कृपा होती. त्यामुळे श्री माऊलींची सेवा घडावी, पंढरीची वारी घडावी आणि अधिकाधिक भगवत अनुसंधान घडावे या उद्देशाने सुरू झालेला हा सोहळा श्री माऊलींनीच सांभाळला, वाढवला. आजच्या सोहळ्याचे भव्य स्वरूप हे वैकुंठवासी बाबा आणि त्यांचे सहकारी असणाऱ्या सर्व थोर महात्म्यांच्या सत्संकल्पाचे फळ म्हणायला हवे. आषाढी वारीबरोबरच वैकुंठवासी बाबा, पौषातील त्र्यंबकेश्वरची वारी, माघातील श्री संत निळोबांच्या पुण्यतिथीची पिंपळनेरची वारी, फाल्गुनातील श्री तुकाराम विजेच्या देहूची वारी आणि श्री माऊलींच्या समाधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठीची अश्विनातील पंढरीची वारी देखील करीत असत. त्यांच्या पश्चात या सर्व प्रथा त्यांचे वंशज आजही सांभाळत आहेत. वैकुंठवासी बाबांनी ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवत, भावार्थ, रामायण इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती करून ठेवल्या होत्या. या ग्रंथांची पारायणे ते स्वतः करीत होते. हे ग्रंथ आळंदीला वैकुंठवासी बाबांच्या ओरीत आजही सुस्थितीत पाहायला मिळतात. 1832 साली सुरू झालेला श्री माऊलींचा पालखी सोहळ्याची घडी आता नीट बसलेली होती. वैकुंठवासी बाबांचे ही वय झालेले होते. श्री माऊलींच्या नामात आणि सेवेत पूर्णपणे रंगलेल्या श्री माऊलींच्या या शिलेदाराने जवळजवळ 80 वर्षाचे कृतार्थ आयुष्य क्रमून 1836 सालच्या कार्तिक कृष्ण अष्टमीला श्री माऊलींच्या श्रीचरणी देह ठेवला. त्यांच्या इच्छेनुसार पंढरीतील नामदेव पायरीप्रमाणे श्री माऊलींच्या महाद्वारातील पहिल्या पायरीखाली त्यांच्या परमपावन देहाला चिरविश्रांती देण्यात आली. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा, अशी वैकुंठ बाबाची प्रखर निष्ठा होती.
श्री माऊलींच्या सर्व भक्त मंडळीची पावन चरणधुली निरंतर मस्तकावर पडत राहावी म्हणून वैकुंठवासी बाबांनी पहिल्या पायरीखाली समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली. संत पाय हिरेवरी देती या ओढीने धन्य ती गुरुमाऊली आणि धन्य ते भक्तोत्तम वैकुंठवासी हैबतराव बाबा. वैकुंठवासी हैबतराव बाबांसारखे थोर, निष्ठावंत आणि अनन्य शरण भक्त मोजकेच असतात. देवांनाही तयाचे आम्हा व्यसन असे म्हणावेसे वाटते, एवढे हे महात्मे थोर असतात. श्री माऊली म्हणूनच म्हणतात, परी माते परम करुणी इथे अर्थी प्रेम धरुणी. हे सर्वस्व मानुनी घेती जे पै. पार्था गा जगी तेची भक्त तेची योगी. उत्कंठा तया लागी अखंड मज. आम्ही तयाचे करू ध्यान ते आमुचे देवात तेव्हा चुनी आन गोमटे न म्हणू. श्री माऊलींनाच सर्वस्व आधार मानून त्यांच्याच श्रीचरणांच्या अखंड उत्कटतेने सतत सेवारत नामस्मरणरत राहणारे वैकुंठवासी बाबांसारखे भक्त श्री माऊलींचे अत्यंत लाडके असतील यात शंका कोणती. देवांनाही त्यांच्याशिवाय चैन पडत नाही, म्हणूनच तर त्यांच्या विशुद्ध चित्तामध्ये क्षेत्र संन्यासी बनून राहण्यात श्री भगवंत धन्यता मानतात. आज उभ्या जगाला कुतूहलाचा विषय असणाऱ्या अतिशय शिस्तबद्ध, सुंदर आणि भव्य पालखी सोहळ्याचे आद्य संयोजक, शिल्पकार वैकुंठवासी हैबतराव बाबांचे वारकऱ्यांच्या हृदयातील स्थान आढळच राहणार आहे. या अतीव आदराचे द्योतक म्हणून पालखी सोहळा मालक या संबोधनाने वैकुंठवासी बाबांचा उल्लेख होतो. वैकुंठवासी बाबांचा अधिकार आणि कार्य विलक्षण आहेच, म्हणूनच तर प्रज्ञाचक्षु श्री संत गुलाबराव महाराज वैकुंठवासी बाबांचा श्री हैबतीराय श्रेष्ठ बंधू असा गौरव करतात. श्री गुलाबराव महाराजांच्या संप्रदायात आज देखील वैकुंठवासी बाबांनी घालून दिलेला भजनक्रम आणि पालखीक्रम आगमवत पाळला जातो. तशी श्री गुलाबराव महाराजांची आज्ञाच आहे. भजनानंतर स्वतः श्री गुलाबराव महाराजांनी केलेली वैकुंठवासी बाबांची आरती देखील दररोज म्हटली जाते. शूर सरदार असूनही श्री ज्ञानोबारायांचा दासानुदास शिलेदार होऊन अनन्य अगतिक चित्ताने माऊली वाचून आणखी गोमटे काहीच नाही म्हणणाऱ्या आणि तदनुसार अखंड वर्तन करणाऱ्या सद्गुरू भगवान श्री माऊलींच्या अत्यंत लाडक्या परमपूज्य वैकुंठवासी हैबतराव बाबांच्या परममंगल श्रीचरणी आजच्या पुण्यदिनी तिथी सादर साष्टांग दंडवत. रामकृष्ण हरी.